पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाटस येथील कारखाना रस्त्यावर असलेल्या हरिओम हॉटेलचे मालक अमोल तांदळे यांना धमकी। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शासकीय जागेची बेकायदेशीर खरेदी करून अतिक्रमण केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अमोल तांदळे या गरीब हॉटेल व्यावसायिकाला जिवे मारण्याची व हॉटेल उद्ध्वस्त करण्याची धमकी मिळत असल्याने तांदळे यांचे संपूर्ण कुटुंब घाबरलेले असून सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली राहत आहेत। या संदर्भात तांदळे यांनी पोलीस तक्रार केली असून तहसीलदार यांनाही अर्ज दिला आहे। जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याची वेळ येण्याची शक्यता अमोल तांदळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे। माझे नाव अमोल विक्रम तांदळे, राहणार पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे। माझे कारखाना चौकामध्ये 25 वर्ष झाले हरिओम हॉटेल म्हणून आहे। तर इथं मला प्रॉब्लेम हे येत आहे, सुनील धनंजय पवार हा मुलांना पुढे घालून मला बळजबरीने तुझे हॉटेल फेकून देऊ हे असे धमकी देत आहे व 349 गटातले पानसरे कुटुंब, वसंत पानसरे, विजू पानसरे, आनंदराव पानसरे व त्यांच्या महिला वसंतरावची मुलं येऊन त्यांचा गट हा 349 गट कॅनलच्या कडेला तिकडे लगत लागत आहे। वरती मला त्रास देत आहे। ते म्हणत आहे मी खरेदी केलेलं आहे। आता हे आमचं हॉटेल आहे, हे तलावाच्या शेजारी आहे, पुणे सोलापूर हायवेच्या शेजारी। तर 349 गटातनं ते म्हणते आम्ही घेतलेलं क्षेत्र आहे। तर 349 गट हा मुळातच कॅनलच्या लगत असताना इकडे सरकारी तलाव आहे। तर सरकारी तलावामध्ये तसाच ताबा चाललेला आहे आणि तेच मला मुलांना पुढं घालून धमकी देत आहे। मुलांना बळजबरीने पुढं घालून बघा याचं हॉटेल काढून टाकू, आपण इथं मोठं पार्किंग करणार आहे, अमुक करणार आहे असं मुलांना पुढं घालून मला टॉर्चर करत आहे। वर तुझं हॉटेल आम्ही संध्याकाळी फेकून देऊ असं दमदाटी करत आहे। त्यांच्याकडे ह्या जागेसोबत कागदपत्र काय नाही, त्यांनी उलटा नकाशा बनवलेला आहे। और आम्ही सगळीकडे निवेदन दिलेलं आहे, तहसीलदारामध्ये आहे, वर बी दिलेलं आहे, अधिकाऱ्यांकडे सगळीकडे दिलेलं आहे। पोलीस स्टेशनला कंप्लेंट त्यांच्यावर 2-3 झालेले आहे, माझे 2 कंप्लेंट आहेत। तहसीलदारांनी पत्र दिलेलं आहे, हे मोजणी होईस तर आहे इथं जागा राहावं, ह्यांचा संबंध काय नाही, 349 गटाचा इथं संबंध काय नसताना बळजबरीने मुलांना घालून आमच्यावर अन्याय करत। पोलिसांना निवेदन माझे पहिले 2 ते 3 वर्ष झाले निवेदन दिलेलं आहे। आता आम्हाला 1-2-3 महिन्यापासून मी तेव्हा बी निवेदन दिलेलं आहे, आता बी निवेदन दिलेलं आहे। माझ्याकडे सगळी त्याची पोच आहे आणि ह्यांची नावं मी टाकून सगळे दिलेले आहेत। दखल त्यांना पहिले कागदपत्री दखल म्हणजे पाहणी करून गेलेली आहेत, पण आमचे वर्ण तहसीलदाराकडून पाहणी करून आले, पण त्याची अजून दखल म्हणजे पुढची प्रोसिजर काही थांबलेली आहे। मला माझे इथं व्यवसाय 25 वर्ष झाला आहे। मला त्रास काय गोष्टीचा होऊ नाही। माझं हातावरचं पोट आहे, माझं ह्याच्यावरच कुटुंब जगत आहे आणि ह्याच्यावरच माझं निवृत्ती आहे। मला काय गोष्टी घडल्या तर मी माझा उघड्यावर प्रपंच, मी काय शेतकरी माणूस नाही तो काय नाही, माझा 25 वर्ष व्यवसाय आहे। सुनील धनंजय पवार हा मुलांना पुढे घालून मला टॉर्चर करत आहे, तुझे हॉटेल टाकून देऊ, फेकून देऊ, रात्रीचं उचलू आणि मुद्दा मला त्रास देत आहे आणि महिलांना पुढे घालून शिवीगाळ करत आहे। सुनील धनंजय पवार ह्यांच्या नावाने पानसरेच्या कुटुंबाच्या नावाने 349 गटातल्या ह्यांच्या नावाने मी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे, पण ह्याच्यावर काही अजून दखल त्यांनी काही घेतलेली नाही आहे। जर मला योग्य न्याय नाही मिळाला तर मी कुटुंबासहित आत्मदहनाची मला वेळ येऊ शकते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे।